Good morning, students. Subject Today's subject is primary health care, and the topic is the disease related to the nervous system. Nervous system शी related जे diseases आहेत ते आज आपण बघणार आहोत. नर्वस सिस्टीमची ॲनाटॉमी आपण हेल्थ प्रमोशनमध्ये बघितली आहे. सो तुम्हाला पहिले ॲनाटॉमी माहिती पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला डिसीज कंडिशन कळणार आहे. ठीक आहे. सो पहिलं डिसीज कंडिशन आहे रिलेटेड टू नर्वस सिस्टीम इज हेडेक. हेडेकमध्येही 3 टाइप्स आहेत डिफरंट. 3 टाइप्स आर देअर: ओकेजनल हेडेक, पर्सिस्टंट हेडेक अँड सिव्हिअर हेडेक. ओकेजनल म्हणजे काही कारणामुळे होणारे हेडेक, अँड पर्सिस्टंट म्हणजे थोड्या थोड्या वेळाने थांबून थांबून होणारा हेडेक, आणि सिव्हिअर म्हणजे खूप जास्त प्रमाणात होणारा हेडेक. ओके. सो याच्यासाठी वेगवेगळे रिझन्स असू शकतात. जे ओकेजनल हेडेक आहे, हा ओकेजनल हेडेक घाबरल्यामुळे किंवा सर्टन स्मेलमुळे, मेंटल टेन्शनमुळे होऊ शकतो. ओके. सो कॉजेस आर वरीज, मेंटल स्ट्रेस, स्ट्रेन ऑन द आईज, डोळ्यांवर खूप ताण आल्यामुळे, झोप न झाल्यामुळे हा हेडेक होऊ शकतो. ओके. ओकेजनल हेडेकचे वेगवेगळे रिझन्स आहेत: कॉजेस, वरीज, मेंटल टेन्शन, इनसफिशियंट स्लीप, आय स्ट्रेन, then indigestion. It is one of the reason. Okay. Indigestion. सो ही कारणं असू शकतात ओकेजनल हेडेकसाठी. ओकेजनल म्हणजे एका ठराविक कारणामुळे होणारं हेडेक. काही जणांचं कुठला असा स्मेल आला, डार्क स्मेल आला की त्यांना हेडेक स्टार्ट होतो. ओके. मोस्टली सीन इन द मायग्रेन पेशंट्स. ओके. Persistent headache. The second type is persistent headache. It is because of tumor, head injury and bleeding from the brain. जर आतल्या ब्लिडिंग झालेलं असेल ब्रेनमध्ये, किंवा हेड इंजुरी आहे, किंवा ट्यूमर सारख्या कंडिशनमध्ये हा पर्सिस्टंट हेडेक होऊ शकतो. ठीक आहे. अँड द थर्ड टाईप इज सिव्हिअर हेडेक, दॅट इज बिकॉज ऑफ मायग्रेन ऑर हेरिडेटरी. ओके. मायग्रेनमुळे होणारा हेडेक, मायग्रेनमुळे हा हेडेक होऊ शकतो किंवा हेरिडेटरी डिसऑर्डर्समुळे. ओके. सो हे 3 टाईप्स आहेत हेडेकचे: occasional headache, persistent headache and severe headache. Now the signs and symptoms. या तिन्ही हेडेकमध्ये सायन्स अँड सिम्पटम्स. हेडेक हे एक साईन अँड सिम्पटम्स आहे, हा डिसीज नाही आहे. ओके. हे एक साईन आहे, कुठल्याही रोगाशी रिलेटेड साईन असू शकतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये सायन्स अँड सिम्पटम्स आर हेडेक, नॉशिया, वॉमिटिंग, डिझीनेस, समटाइम्स देर इज अ अनकॉन्शियसनेस. यामध्ये काय काय होऊ शकतं? चक्कर येऊ शकते, वॉमिटिंग, गरगरी होऊ शकते, नॉशिया, वॉमिटिंग होऊ शकतं. ओके. मळमळणे, उलटी होणे, किंवा काही वेळेला इन सिव्हिअर हेडेक अनकॉन्शियसनेस, पर्सिस्टंट हेडेकमध्ये पण अनकॉन्शियसनेस येऊ शकतो. ओके. सो अशा वेळेला आपण काय करायचं आहे? जेव्हा ओकेजनल हेडेक असतो तेव्हा अशा पर्सनला झोप घेणं, रेस्ट घेणं खूप कंपल्सरी आहे. ओके. टेक अ रेस्ट इन अ कम्फर्टेबल पोझिशन. ओके. देन मसाज टू द स्काल्प विथ द हेल्प ऑफ ऑइल. ओके. सो यानेही हेडेक रिलीफ होऊ शकतो, किंवा एनर्जेसिक टॅबलेट घेतल्यामुळे हा हेडेक कमी होऊ शकतो. ठीक आहे. जर अनकॉन्शियसनेस आला पर्सनला, तर अशा पेशंटला तुम्ही लवकरात लवकर जाऊन नजदीकच्या प्रायमरी हेल्थ केअर सेंटरला रेफर करायचं आहे. ठीक आहे. सो हे ट्रीटमेंटमध्ये काय येणार आहे? गिव्ह एनर्जेसिक टू द पेशंट. एनर्जेसिक म्हणजे जे पेन किलर आहेत. ट्रीटमेंट इन्क्लूड गिव्ह एनर्जेसिक, oil massage on the scalp, take a rest in comfortable position, then if there is a severe
unconsciousness, refer the patient to PSC, primary health center or hospital. Understand? सो आपण हेडेक बघितलं. हेडेकमध्ये 3 टाइप्स आहेत, ओकेजनल हेडेक, पर्सिस्टंट हेडेक अँड सिव्हिअर हेडेक. सो ओकेजनल हेडेक कशामुळे होऊ शकतो? एक तर वरीज, मेंटल स्ट्रेस, इनडायजेशन, इनसफिशियंट स्लीप, आय स्ट्रेन एक्सेट्रा. ओके, सायन्स अँड सिम्पटम्समध्ये काय येणार? नॉशिया, वॉमिटिंग, हेडेक. Then second is persistent headache, tumor. It is because of tumor, head injury or bleeding from bleeding in the brain. Okay. Signs and symptoms are same. Headache, nausea, vomiting, dizziness, then unconsciousness होऊ शकतो कधी कधी या persistent headache मध्ये. Then severe headache, it is because of migraine or it is because of hereditary. Okay. Signs and symptoms in this: a severe headache, dizziness, nausea, vomiting may increase with the light and noise. हा हेडेक जो आहे सिव्हिअर मायग्रेनचा हेडेक तो ब्राईट लाईटने किंवा जास्त आवाजामुळे वाढवू शकतो. ठीक आहे. ट्रीटमेंटमध्ये काय येणार? गिव्ह एनर्जेसिक टू द पेशंट, ऑइल मसाज ऑन द स्काल्प, टेक अ रेस्ट इन अ comfortable position. If there is a severe headache or unconsciousness, refer the patient to a PSC or hospital. ठीक है. Next topic is backache. Our next topic is backache. Causes of backache is a lack of exercise, then congenital defect in the spine, obesity, disease such as gastric ulcer, renal stone, etc. Backache in women may occur because of menstruation and because of pregnancy. Tuberculosis of spine, injury to spine. These are the reasons of backache. Backache आपल्याला कशामुळे होऊ शकतो? वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यासाठी. एक तर एक्सरसाइजची कमतरता असणे, देन कंजेनायटल म्हणजे जे लहानपणापासून काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी असणे स्पाईनमध्ये, मणक्यामध्ये, ओबेसिटी जास्त लठ्ठपणा वाढल्यामुळेही बॅकएक होऊ शकतो. डिसीज कंडिशन, काही डिसीज कंडिशन सच ॲज गॅस्ट्रिक अल्सर, जसं पोटाचा अल्सर होणे किंवा मूतखडा होणे, या प्रकारच्या डिसीज कंडिशनमध्ये बॅकएक होऊ शकतो. बॅकएक इन वुमन, स्त्रियांमध्ये बॅकएक होण्याचं रिझन आहे एक तर मेन्स्ट्रुअल पिरियडमुळे किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी. ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाइन म्हणजे मणक्याचा क्षयरोग होणे, इंजुरी टू द स्पाइन मणक्याला काहीतरी इजा होणे बिकॉज ऑफ सर्टन ॲक्सिडेंट. ओके, दीज आर द रिझन्स ऑफ बॅकएक. कळलंय बॅकएकचे रिझन्स. देन सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ बॅकएक: pain in the back, difficulty in movement, defect in backbone. In case of TB, means tuberculosis, loss of weight and fever, etc. ओके, सायन्स अँड सिम्पटम्स काय असू शकतात या बॅकएकमध्ये? पहिलं तर आहे बॅक पेन. ओके, पाठीमागे खूप दुखून येणे. देन डिफिकल्टी इन मुवमेंट, काही मुवमेंट करण्यासाठी खूप त्रास होणे. ओके, डिफेक्ट इन बॅकबोन, जर मुवमेंट्स झाला नाही तर बॅकबोनमध्ये डिफेक्ट येऊ शकतात, सर्टन ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात किंवा बॉडी जी आहे ती रिजिड होऊ शकते. ओके, बिलकुल मुवमेंट न होणे. इन केस ऑफ TB, जर ट्युबरक्युलोसिसची कंडिशन असेल, स्पाईनला जर TB झाला असेल तर अशा पेशंटमध्ये वेट लॉस होऊ शकतं आणि पर्सिस्टंट फीवर, इंटरमिटेंट फीवर राहू शकतो. ठीक आहे, हे आहेत सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ बॅकएक. नाउ द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट इंक्लूड गिव्ह अ पेनकिलर टॅबलेट्स, पेनकिलर टॅबलेट्स देऊ शकता. गिव्ह हीट ट्रीटमेंट विथ द हेल्प ऑफ हॉट वॉटर बॉटल, म्हणजेच हीट कॉम्प्रेशन, हॉट कॉम्प्रेशन देऊ शकता. रिकमेंड हार्ड बेड फॉर अ पेशंट,
अशा पेशंटला हार्ड बेड दिला झोपण्यासाठी तर त्याला बॅकएक रिलीफ होऊ शकतो. एज्युकेट द पर्सन अबाउट रेग्युलर एक्सरसाइज. अशा पर्सनला रेग्युलर एक्सरसाइज करण्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे, त्याला त्या बाबतीत शिक्षित केलं पाहिजे. ठीक आहे. इन केस ऑफ डिफेक्ट इन द स्पाइन or retroverted uterus, refer the patient to a health center. जर काही वेगळे ॲबनॉर्मॅलिटी तुम्हाला दिसून आली तर अशा पेशंटला हेल्थ सेंटरला रेफर करायचं आहे. ओके. सो बॅकएक बघितलं, बॅकएकमध्ये काय काय रिझन्स आहेत, कशा कोणत्या कोणत्या कारणामुळे बॅकएक होऊ शकतो. एक तर लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज, ओबेसिटी, डिसीज सच ॲज गॅस्ट्रिक अल्सर, रेनल स्टोन. In women, there is backache because of menstrual periods and during a pregnancy. Tuberculosis of spine and injury to the spine. These are the causes of backache. Signs and symptoms are pain in the back, difficulty in movement, defect in backbone. In case of tuberculosis, loss of weight and persistent fever. Treatment include give a painkiller medicines, give heat treatment, recommend a hard bed for the patient, educate the person about a regular exercise. रेग्युलर एक्सरसाइज बद्दल पर्सनला एज्युकेट करू शकता. जर सिव्हिअर काही कंडिशन असेल, इंजुरी झाली असेल मणक्याला, तर अशा पेशंटला हेल्थकेअर सेंटरला रेफर करायचं. ठीक आहे. समजलं एवढं? बॅकएक बद्दल बघितलं आपण. So our next condition is paralysis. So paralysis, the causes of paralysis. पॅरालायसिसला मराठीमध्ये बोलतात अर्धांगवायू. आणि याची कारणं काय असू शकतात? इंजुरी टू द स्पाइन, स्पाइनला मणक्याला इंजुरी होणे, पोलिओमायलायटिस, सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट, ब्रेन थ्रोम्बोसिस. ही कारणं आहेत पॅरालायसिस होण्याची. ओके. सो इंजुरी टू द स्पाइन, मणक्याला इंजुरी होणे. पोलिओमायलायटिस ही एक डिसीज कंडिशन आहे बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन. देन सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट. सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट म्हणजे काही कारणामुळे किंवा जे ब्रेन थ्रोम्बोसिस आहे म्हणजे ब्रेनमध्ये क्लॉटिंग, ब्लड क्लॉट्स झाल्यामुळे पुढचा रक्तप्रवाह थांबतो. जसं लेफ्ट साईडला जर ब्लड क्लॉट असेल ब्रेनमध्ये तर राईट साईडचा भाग पॅरालायसिस होऊ शकतो. सो हे याला बोलतात सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट. या कारणामुळे पॅरालायसिस होऊ शकतो. हे क्लॉट होण्याचं जर आपल्या ब्लडमध्ये काही फॉल्ट असेल त्यामुळे ब्लडमध्ये क्लॉट होईल किंवा काही मेडिसिन्स चालू असतील, प्रिव्हियस काही ट्रीटमेंट चालू असेल तर यामुळे ब्लडमध्ये क्लॉट होण्याचे चान्सेस असतात. आणि हे क्लॉट शरीरातल्या कुठल्याही भागाला जाऊन तिथे जाऊन अटकू शकतात. जसं हा क्लॉट जर ब्रेनमध्ये गेला आणि ब्रेनमध्ये तो तसाच तिथे अडकून राहिला, ब्लॉक झाला, तर पुढे होणारा रक्तप्रवाह आहे तो स्टॉप होऊन जातो आणि अशा कारणामुळे काय होतं? पॅरालायसिस होतो. ओके. सायन्स अँड सिम्पटम्स काय आहेत? सायन्स अँड सिम्पटम्स आर द पेशंट कॅन नॉट कंट्रोल ऑन मिच्युरेशन अँड पासिंग स्टूल. जर पॅरालायसिस कमरेच्या खाली झाला असेल तर अशा पेशंटमध्ये तो युरिनचा कंट्रोल नाही करू शकत. स्टूलवरती कंट्रोल म्हणजे टॉयलेटची जागावरचा कंट्रोल निघून जातो, युरिनच्या जागेवरचा कंट्रोल निघून जातो. ओके. सो पेशंटला कळतच नाही आपण स्टूल पास करतोय, युरिन पास करतोय. ठीक आहे. सो पहिलं सायन्स अँड सिम्पटम्समध्ये आहे पेशंट कॅन नॉट कंट्रोल ऑन मिच्युरेशन अँड पासिंग स्टूल. नेक्स्ट, अर्लियर सिम्पटम्स ऑफ पोलिओमायलायटिस include headache, stiffening of the neck, vomiting, diarrhea, etc. जर पोलिओमायलायटिस व्हायरल इन्फेक्शन झालं असेल त्याचे पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात याला
याचे साइन सिम्पटम्स तुम्हाला दिसून येतील. फीवर, नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया, स्टिफनिंग ऑफ नेक, हेडेक एक्सेट्रा. ठीक आहे. तो पोलिओमायलायटिसच्या कंडिशनमध्ये हेडेक होण्याचे चान्सेस भरपूर असतात. अँड इन CVA मीन्स cerebrovascular accident may occur due to high blood pressure. जर हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल आणि आपण त्यावरती काही ट्रीटमेंट घेतली नाही, मेडिसिन घेतलं नाही, तर अशा वेळेला सेरेब्रोवॅस्क्युलर ॲक्सिडेंट होऊ शकतात. ओके. देन ब्लड क्लॉटिंग इन द ब्रेन. जसं मी सांगितलं आधी, ब्लड क्लॉट झाल्यामुळे तो ब्लड क्लॉट ब्रेनच्या कुठल्याही वेसल्समध्ये जाऊन तिथे अडकल्यामुळे पुढचा रक्तप्रवाह थांबतो आणि मग पॅरालायसिस होतो. ठीक आहे. हे साइन्स अँड सिम्पटम्स बघितले. नेक्स्ट येते ट्रीटमेंट. ट्रीटिंग द कॉज ऑफ पॅरालायसिस. सो जेव्हा पॅरालायसिस होतो तेव्हा लवकरात लवकर अशा पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट स्टार्ट करावी. यासाठी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. ब्रेन और स्पाइन, MRI और CT स्कॅन. ओके. CT स्कॅन करू शकतात किंवा MRI करू शकतात. त्यामुळे ब्रेनमध्ये काही क्लॉट आहे का, ब्रेनमध्ये काही इजा झालेली आहे, हे आपल्याला लगेच लवकरात लवकर कळून येतं. ओके. तो पहिलं ॲडमिशनची गरज आहे. अशा पर्सनना हॉस्पिटल ॲडमिशनची गरज आहे. ट्रीटिंग द कॉज ऑफ पॅरालायसिस पेशंट. कीप द पॅरालायटिक ऑर्गन्स वार्म. जे पॅरालायटिक ऑर्गन्स आहेत, जिथे लकवा पडलेला आहे हाताला, पायाला, असे जे ऑर्गन्स आहेत त्यांना गरम ठेवण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ मसाजेस. जेंटल मसाजिंग ऑफ पॅरालायटिक ऑर्गन्स विथ ऑइल. जे पॅरालायटिक ऑर्गन्स आहेत अशा ऑर्गन्सना मसाज करणे गरजेचं आहे. अँड गिव्ह अ रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज. ROM म्हणजे रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज. ओके. वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांचा लकवा जो आहे तो लवकरात लवकर बरा होईल. आणि याबरोबर मेडिसिनही चालू ठेवावं. सो पॅरालायसिस हा एक मोठा टॉपिक आहे. तुम्हाला जास्त डिटेलमध्ये स्टडी करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त याची कारणं, सायन्स अँड सिम्पटम्स आणि याच्यावर ट्रीटमेंट काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. काय आहेत कारणं? इंजुरी टू द स्पाइन, पोलिओमायलायटिस, सेरिब्रोवॅस्क्युलर ॲक्सिडेंट, ब्रेन थ्रोम्बोसिस एक्सेट्रा. ओके. Signs and symptoms are patient cannot control on micturition and passing stool. Earlier symptoms of poliomyelitis include fever, headache, stiffening of neck, vomiting and diarrhea. CVA means cerebrovascular accident may occur due to high blood pressure. Blood clotting is in the brain may cause जर ब्लड क्लॉटिंग असेल ब्रेनमध्ये तर काय होणार? इट मे कॉज लेफ्ट साइड और राईट साइड हेमिप्लेजिया म्हणजे अर्धांगवायू होणे. ठीक आहे. ट्रीटमेंट इंक्लूड द कॉजेस. ट्रीटिंग द कॉजेस ऑफ पॅरालायसिस. कीप द पॅरालायटिक ऑर्गन्स वार्म. gentle massaging of the paralytic organs with oil. Give a range of motion exercises. Okay. So these all are about the paralysis. Paralysis patient जर हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये हा लवकर क्युअर होऊ शकतो, कारण त्याला तिथे रेग्युलर मेडिसिन्स आणि रेग्युलर फिजिओथेरपी मिळू शकते. तो असा जो पर्सन आहे तो हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये लवकर बरा होऊ शकतो. आणि घरी गेल्यावरही, डिस्चार्ज झाल्यावरही अशा पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज शिकवल्या जातात. ओके. कारण हा जो आजार आहे हा लवकर बरा होणारा नाही आहे. त्याला काही कालावधी जावा लागतो पॅरालायसिस पेशंटला तेव्हा, आणि पेशंटकडून काहीतरी पॉझिटिव्ह रिफ्लेक्शन यावे लागतात. तर अशा वेळेला असा पेशंट लवकरात लवकर रिकवर होऊ शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट हा टॉपिक इथेच संपतोय. पॅरालायसिस हा टॉपिक इथेच संपतोय. यामध्ये आपण बघितलंय कारण,
चिन्ह आणि लक्षणं आणि ट्रीटमेंट. ओके.